हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत न स्किप करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर इथं मी बनवत आहे पाया घेतलेला आहे आणि काही जिगरी पण आणलेली आहे. जिगरी आणलेली आहे 1 किलो आणि इकडे जी पाया आहे पाया सूप आणि पाया रस्सा बनवणार आहे. तर त्यासाठी मी जे पाया आहेत तर ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि रमजान ईद जवळ येत आहे, तर त्यासाठी मला भरपूर कामं आहेत. तर 2 ते 3 दिवस मला असं वाटतं व्हिडिओ येणार नाहीये. तर हा जी व्हिडिओ आहे, तर मी इतका फटाफट बनवलेला आहे, तर म्हणजे नाही का 4 ते 5 मिनिटाचाच बनवलेला आहे. कारण भरपूर अशी कामं आहेत. तर त्यातली त्यात मी जेवढं होईल तेवढं हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काही चूक वगैरे झाली असेल तर प्लीज समजून घ्या. तिथं तुम्ही पाहत असाल की मी जे पाया आहेत तर ते एकदम व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने चांगल्यापैकी जोपर्यंत पांढरे असे निघत नाही तोपर्यंत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर मी दुसरीकडे थोडंसं तेल टाकल्याच्या नंतर जिकडे मी घेतलेलं आहे 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा घेतलेली आहे आल्याची पेस्ट आणि जे काही पेस्ट वगैरे आहे ते तेलामध्ये चांगल्या पैकी मी परतून घेणार आहे. आणि तुम्ही पाहत असाल की जी आपली आलं लसणाची पेस्ट आहे परतून झाली आहे. तर आल्या लसणाची पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की जे पाया आहे आपल्या आलं लसणाची पेस्टमध्ये मी टाकून दिलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल की कशाप्रकारे एकदम स्वच्छ अशी पांढरी शुभ्र निघलेली आहे. तर जेणेकरून जेवढे चांगले धुतील तेवढे असे छान निघतात. थोडीशी मी 1 चमचाभर इथे घेतलेली आहे. 1 ते 2 चमचे घेतलेले आहे. तर मी धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे. मी इथं हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण ॲड करणार आहे. आणि जे काही आहे तर ते मी चांगलं आधी मसाला आपल्या ज्या मसाल्यामध्ये पाय आहे आधी मी 2 ते 3 मिनिटं असंच परतून घेणार आहे, जेणेकरून ते पूर्ण अशी छान टेस्ट येतील त्यासाठी. चवीपुरतं मीठ टाकल्याच्या नंतर 2 मिनिटं आणखीन मी त्याला बारीक गॅसवरती परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी थंडच टाकलेलं आहे आणि नंतर मी झाकण लावून 6 ते 8 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. इकडे तुम्ही पाहता असाल की जे आपले पाया आहेत बनून मस्तपैकी तयार झालेले आहे आणि थोडेसे पाया मी साईडला काढून ठेवलेला आहे आणि थोडीशी भाजी आणि नंतर मला पण ती जिगरी पण बनवायची होती. तर ते जिगरीची जी व्हिडिओ आहे ते मी आधी शेअर केलेला आहे म्हणून मी तो जिगरीचा व्हिडिओ मी बनवलेला नाहीये. आणि बाकीचा मसाला जे आहे मी वाटून घेतल्याच्या नंतर आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर वगैरे काय आहे ते सगळं मी मिक्सरमध्ये बारीक केल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहता असाल की मी मसाला जे आहे ते परतून घेत आहे. आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट परत मी मसाल्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर मी जे मसाला आहे तर आपला ते तेलामध्ये परतून घेते जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तर आपण इकडे बेसिक मसाले प्रत्येक वेळेस टाकतो ते टाकून घेऊ. इकडे मी टाकलेला आहे होममेड मसाला 1 चमचाभर घेतलेला आहे. तिकडे मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि इकडे घेतलेला आहे मी 1 चमचा मी घेतलेला आहे मटण मसाला. थोडीशी नॉर्मली हळद घेतलेली आहे आणि जे काही हळद वगैरे टाकलेलं मसाला आहे ते पण मी तेलामध्ये परतून घेते. आणि हा पण जे मसाला आहे ते आपल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत असाच परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बाजूला पाहत असाल मसाल्याच्या साईडला की कशाप्रकारे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आपला जे काही पाय आहे ते शिजून झालेले आहे. तर ते आपण आता आपल्या मसाल्यामध्ये ॲड करूया. तर तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे खूप छान असे त्याला ना कसं असतं पायाला भरपूर शिट्ट्या घ्यायला लागतात. जवळ-जवळ 10 ते 12 मी काय केलं होतं 6, 7, 8 शिट्ट्या घेतल्याच्या नंतर गॅसचा जी फ्लेम आहे एकदम बारीक ठेवून त्याला 20 मिनिटं असंच कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. नंतर ते चांगल्यापैकी शिजून झालेले आहे आणि खरंच हे खूप छान असतात का जेणेकरून जे पेशंट वगैरे असतात आणि ज्यांना म्हणजे लहान मुलांना, मोठ्यांना दिलं ना सूप प्यायला तर खूप उत्तम असतं कारण हे पौष्टिक म्हणजे शरीरासाठी खूप चांगलं असतं. आपला जे रस्सा आहे ते मी बनवून तयार केलेला आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल की कशाप्रकारे एकदम आणि जी भाजी आहे ते मी पूर्ण अशी घट्ट केलेली नाही. एकदम म्हणजे चपाती सोबत खाता येईल अशा प्रकारे मी जी भाजी बनवलेली आहे. तर मला खूप असं पातळही नको त्यासाठी मी कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. आपल्या भाजीला उकळी आल्याच्या नंतर इकडं मी थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर जी भाजी आपली आहे बनून तयार झालेली आहे.
चला तर मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा.